नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटमध्ये स्वागत करतोय. पाहूयात टॉप 15 घडामोडी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी पंतप्रधान PV नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग, कृषी शास्त्रज्ञ MS स्वामीनाथन आणि बिहारचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले कर्पूरी ठाकूर या चौघांना शनिवारी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला. राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमात रावसिंग, स्वामीनाथन आणि ठाकूर यांच्या जवळच्या नातेवाईकांनी हा पुरस्कार स्वीकारला. उपराष्ट्रपती जयदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर प्रतिष्ठित नागरिक यावेळेला उपस्थित होते. देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना आज रविवारी द्रौपदी मुर्मू यांनी भारतरत्न पुरस्कार प्रदान केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः अडवाणी यांच्या घरी जाऊन पुरस्कार दिला. यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे उपस्थित होते. लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत ठीक नसल्यामुळे शनिवारी आयोजित केलेल्या राष्ट्रपती भवनावरील कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाहीत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या निषेधार्थ तसेच देशभरामधील विरोधकांवरती होत असलेले ED, CBIच्या कारवाईच्या निषेधार्थ आज इंडिया आघाडीने रामलीला मैदानामधून एल्गार केला. इंडिया आघाडीमधील नेत्यांनी आज मोदी सरकारसह भाजपवर घणाघाती हल्ला करत सत्तेमधून उलथून टाकण्याचे आवाहन केलं आहे. रामलीला मैदानामध्ये इंडिया आघाडीच्या झालेल्या महारॅलीमध्ये महाराष्ट्रामधून माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार हे देखील उपस्थित राहिले होते. सोमालियन चाच्यांपासून वाचवण्यात आलेल्या पाकिस्तानी खलाशांनी हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि भारतीय नौदलाचे आभार मानले. सोमालियाने 23 पाकिस्तानी खलाशांना ओलीस ठेवले होते. नौदलाने 29 मार्च रोजी मोहीम राबवून त्यांची सुटका केली. हिंदी महासागरामधील एडनच्या आखाताजवळ अल कंबर या इराणी जहाजाचे अपहरण करण्याची माहिती नौदलाला मिळाली होती. सोमालियामधील 9 समुद्री चाच्यांनी ते ताब्यात घेतले होते. सध्या चीन, जपान, युरोप, अमेरिका या देशांमध्ये बुलेट ट्रेन धावत आहेत. मात्र आता थेट चंद्रावर बुलेट ट्रेन धावणार आहे. जपानची चंद्रावर बुलेट ट्रेन नेण्याची तयारी आहे. जपानने पृथ्वीवरून थेट चंद्र आणि मंगळावरती बुलेट ट्रेन पाठवण्याची योजना आखली. भविष्यात चंद्रावर मानवी वसाहत निर्माण करण्याचे संशोधनांचं स्वप्न आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुबेला यांनी परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांची भेट घेतली. रशिया-युक्रेन युद्धावरती शांततापूर्ण तोडगा काढण्यावर दोघांनी चर्चा केली. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री कुबेला 28 मार्च रोजी 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिसरी यांची भेट घेतली. भारत आणि युक्रेनमधील संबंधांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. कंबोडियामध्ये अडकलेल्या 250 भारतीयांना देशामध्ये परत आणण्यात आलं आहे. यापैकी गेल्या 3 महिन्यात 75 जणांची सुटका करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही माहिती दिली. रणधीर जयस्वाल म्हणाले की या भारतीयांना नोकरीचे आमिष दाखवून कंबोडियामध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्यांना तेथे सायबर फसवणुकीशी संबंधित कामं करून देण्यात आली. कंबोडियामधून अजूनही सुमारे 5000 भारतीय अडकले असून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज सकाळी तुर्की समर्थक सैन्याने ताब्यात घेतलेल्या उत्तर सिरिया शहरामधील एका बाजारपेठेत बॉम्बस्फोट झालाय. या स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून 20हून अधिक जण जखमी झालेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या वॉर मॉनिटरने ही माहिती दिली आहे. ChatGPT या चॅटबॉक्सची निर्मिती करणारी OpenAI ही कंपनी आता व्हॉइस असिस्टंट बिझनेसमध्ये उतरली असून एखाद्या व्यक्तीचा आवाज क्लोन करू शकणारे तंत्रज्ञान या कंपनीने विकसित केलं आहे. जनसुरक्षेच्या कारणास्तव हे तंत्रज्ञान आता सार्वजनिक करता येणार नाहीये असंही कंपनीने सांगितलंय. या कंपनीने व्हॉइस इंजिन टेक्नॉलॉजी ही नुकतीच घोषणा केली असून तिच्या नावाच्या अनुषंगाने ट्रेडमार्कसाठी अर्ज करण्यात आलाय. कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या आवाजाचे 15 सेकंदाचे रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर संबंधित तंत्रज्ञान त्याच व्यक्तीचा आवाज पुन्हा तयार करू शकतो. गुजरातच्या द्वारकामधून थरारक घटना समोर आली. परिसरामधील एका घराला अचानक आग लागली. घराला आग लागली तेव्हा कुटुंबामधील सदस्य घरामध्येच होते. या घटनेत एका लहान बालकासह 4 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशामक दलाची वाहने देखील घटनास्थळी दाखल झाली. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. जगात एका वेळेला 2 युद्ध सुरू असल्याचं आपण पाहतोय आणि ती कधी थांबतील याची कोणालाच कल्पना नाही. अशातच आता युरोपने
युद्धपूर्व कालखंडात प्रवेश केला आहे असा इशारा पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी दिला आहे. या संपूर्ण विभागामधील संघर्षाचा खरा धोका असल्याचेही त्यांनी बजावलंय. युद्ध ही आता भूतकाळामधील संकल्पना राहिली नाही, ती खरी गोष्ट आहे आणि 2 वर्षांपूर्वीच सुरू झालेली आहे. या क्षणी सर्वांचीच चिंतेची बाब अक्षरशः अशी असून की काही घडू शकते. 1945 नंतर आतापर्यंत आम्ही अशी स्थिती कधीही पाहिली नव्हती असं मत देखील टस्क यांनी व्यक्त केलंय. दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष जेकब झुमा यांना निवडणूक आयोगाने निवडणूक लढवण्यास अपात्र घोषित केले. दक्षिण आफ्रिकेमध्ये 29 मे रोजी होत असलेल्या निवडणुकांमधील झुमा यांच्या उमेदवारीवरती आक्षेप घेतलाय. या आक्षेपांना निवडणूक आयोगाने वैध ठरवलंय. 2009 ते 2018 दरम्यान अध्यक्ष असताना आर्थिक गैरव्यवहार केल्यामुळे त्यांच्यावरती आरोप करण्यात आले होते. झुमा यांच्यावरील आरोपांच्या भ्रष्टाचाराच्या या गोष्टीमुळे चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या न्यायालयीन आयोगासमोर उपस्थित न झाल्याबद्दल झुमा यांना 2021 मध्ये 15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानमधील कोणत्याही सरकारी कार्यक्रमात रेड कार्पेटचा वापर केला जाणार नाही. आता केवळ परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठीच रेड कार्पेट अंथरले जाणार आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हा निर्णय घेतलाय. पाकिस्तानी मीडिया यांच्या माहितीनुसार पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अधिकाऱ्यांच्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये रेड कार्पेट वापरण्यास बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. पाकिस्तानामध्ये फेब्रुवारीमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर शुक्रवारी पहिल्यांदाच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी दोन्ही देशांमधील महत्त्वाचे संबंध फक्त व्यक्त करत पाकिस्तानला पाठिंब्याबद्दल बोलके पत्र दिलेलं आहे. आमची भागीदारी जगभरामधील लोकांच्या आणि प्रदेशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची आहे. जागतिक आणि प्रादेशिक आव्हानांचा सामना करण्यासाठी अमेरिका नेहमीच पाकिस्तानच्या पाठीशी उभी राहील असं त्यांनी स्पष्ट केलंय. बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर येते. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता चान्स पेरडोमे याचं निधन झालेलं आहे. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतलाय. दुचाकीच्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्याच्या निधनाने बॉलिवूड सिनेसृष्टीला मोठा धक्का बसलाय. आपल्या आवडत्या स्टारच्या आकस्मिक निधनामुळे चाहतेही दुःखित झाल्याचं पाहायला मिळतंय. देश विदेशातील टॉप 15 बातम्यांमध्ये वेळ झाला आता इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रासह. धन्यवाद.